आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण व देवळा तालुक्यात गारांचा तडाखा, पावसाचा कहर, बळीराजाचा कोसळला संसार। बागलाण व देवळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांवर अक्षरशः संकट कोसळले। मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले। शेतकरी हवालदिल झालाय। अवघ्या काही वेळात निसर्गाच्या रौद्र रूपाने बळीराजाच्या कष्टांवर पाणी फिरले। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसलाय। काढणीच्या उंबरठ्यावर असलेला व उन्हाळी कांदा गारांच्या तडाख्याने पूर्णतः खराब झालाय। यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारे उत्पन्न अक्षरशः नाहीसे झाले। त्याचबरोबर गहू पिके जोरदार वाऱ्यामुळे भुईसपाट झाली। काढणीस तयार असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। डाळिंबाच्या बागांनाही गारपिटीचा मोठा फटका बसून फळे गळून पडली असून बागा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे। कांदा बियाणे पूर्णतः खराब झाले। आधीच बाजारात मिळणारा मातीमोल भाव, वाढते उत्पादन खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। या अवकाळी पावसाने त्याला पूर्णपणे कोलमडून टाकले। विशेष म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। परिणामी बागलाण व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांचे 100% नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करावेत व शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत देत थेट त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी जोरदार मागणी होत आहे। देवळा तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव निकम, बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली। अवकाळी पावसाच्या दुहेरी फटक्यामुळे बळीराजा पूर्णतः मेटाकुटीला आला असून आता जगायचे कसे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलाय। शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने बागलाण देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत। काढणीच्या उंबरठ्यावर आलेला कांदा, गहू आणि डाळिंबाची पिके, कांद्याचे बियाणे पूर्णपणे नष्ट झाले असून बळीराजाच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू दाटले आहेत। 8-10 दिवसात दुसऱ्यांदा आलेल्या संकटाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। कोट्यवधीचे नुकसान सहन करत शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलाय। प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी आर्त मागणी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे, बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देविदास अहिरे, शेतकरी नेते पोपटराव अहिरे यांनी प्रशासनाकडे केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। काल सायंकाळी 6च्या पुढे जे गारपीट झालं, अवकाळी झाली, त्याच्यात 100% शेतकऱ्यांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। कांदा पूर्णतः लयात गेलेला आहे, गहू पूर्णतः सपाट झालेला आहे, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, तसेच कांद्याचं बियाणं सुद्धा उलमडून पडलेलं आहे। इतर सर्व पिकांची अतोनात नुकसान झालेले आहे। तातडीने शासनाने पंचनामे करून मदत जाहीर करावी, आज काळाची गरज आहे। पुन्हा मी शासनाला विनंती करतो की तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी।